इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण तुमच्या विज्ञानामधला पेशीरचना आणि सूक्ष्मजीव या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आणि लक्षात घ्या, हा धडा खूप मोठा आहे आणि या धड्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतात आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत, अशा दृष्टीने आपण आता हा अभ्यास करणार आहे. तर पेशीरचना आणि सूक्ष्मजीव याचा अभ्यास का करायचा, तर त्याचं कारण असं आहे की आपल्या भोवतालचे सगळे जे सजीव आहेत ते पेशींपासून बनलेले असतात. सगळे सजीव सजीव असं म्हणजे वनस्पती असतील, माणसं असतील, प्राणी असतील, सगळे सजीव हे पेशींपासून बनलेले असतात. म्हणजे अगदी एकपेशीय प्राणी अमिबा असा तुम्ही पूर्वी अभ्यास केला असेल, तो सजीव आहे. अमिबा हा सजीव आहे, तर तो त्यामध्ये एक पेशी असते. तेव्हा ह्या पेशींची रचना कशी असते आणि हे सूक्ष्मजीव आणखी काय असतात याचा अभ्यास आपण या आजच्या भागामध्ये करणार आहोत. आणि प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, या सगळ्यांच्या पेशींमध्ये जी काही एक रचना असते विशिष्ट, त्या रचनेचा आपण आता अभ्यास करणार आहोत. आणि हा अभ्यास झाला की तुम्हाला या धड्यावरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील अशी मला खात्री वाटते. एक लक्षात घ्या की पेशीची काही अंगकं असतात. म्हणजे काय, पेशी तुम्हाला मी आता दाखवतो आहे ही पेशी बघा. या पेशीमध्ये काही अंगकं असतात. म्हणजे पेशी पटल असतं, ही जी पेशी असते तिच्या बाहेर पेशी पटल असतं, पेशी भित्तिका असतात, त्याच्यामध्ये पेशी रस असतो. हे मी तुम्हाला का सांगतो की हे तुम्ही सगळं फक्त पेशीची अंगके म्हणून पाठ करा. पेशी पटल, पेशी भित्तिका, पेशी रस. मायटोकॉन्ड्रिया हा शब्द दोनदा तीनदा चारदा म्हटला की लक्षात राहतो. मायटोकॉन्ड्रिया हे एक पेशीचं अंगक आहे. गोल्जी पिंड असं एक पेशीचं अंग आहे. मी तुम्हाला पुढे एक एक चित्रांमध्ये दाखवणार आहे सगळं. रायबोसोम्स असं एक पेशीचं अंगक आहे. लायसोसोम्स हे एक पेशींचं अंगक आहे. लवकं, वेगवेगळ्या प्रकारची लवकं असतात. केंद्रक असतो पेशींमध्ये, सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो केंद्रक. खरं म्हणजे पेशीच्या अंगकांमध्ये केंद्रक हा खरं पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे. आणि रिक्तिका म्हणजे मोकळ्या जागा, असं पेशींच्या अंगकांचं वर्णन करता येतं. आता ही लक्षात ठेवा पटापटा आणि हे एका बाजूला कुठेतरी लिहून घ्या आणि हे पाठ करा. पेशीची अंगके कोणती? पेशी पटल, पेशी भित्तिका, पेशी रस, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी पिंड, रायबोसम्स, लायसोसोम्स, लवके, केंद्र आणि रिक्तिका. ही सगळी पेशीची अंगकं आहेत. याला पेशीची अंगके कोणती असा प्रश्न आला तर तुम्हाला हे उत्तर देता येईल. आता तुम्हाला मी समोर जे चित्र दाखवतो आहे ती आहे प्राणीपेशी. या प्राणीपेशीचा क्रॉस सेक्शन म्हणजे काय की असा एक छेद घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला सगळं समजावं म्हणून. आणि ते सूक्ष्मदर्शक यंत्राखालीच दिसतात. तेव्हा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली प्राणीपेशी कशी दिसते, प्राणीपेशी आणि वनस्पती पेशी अशा दोन गोष्टी आपण पाहणार आहोत. प्राणीपेशी कशी असते त्याच्यामध्ये हे बघा, हे बाजूला दिसतं आहे, हे पेशी पटल दिसतं आहे. तुम्ही वरती वाचताय पेशी पटल आहे. त्याच्यानंतर बाजूला तुम्हाला जे दिसतं आहे ते लायसोसम्स असं दिसत आहेत. केंद्रक सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही जेव्हा पेशीची आकृती काढाल ना तेव्हा पहिल्यांदा बाहेर एक गोल काढायचा आणि मध्ये केंद्रक हा अत्यंत महत्त्वाचा. पेशीच्या मध्ये केंद्रक असतो. म्हणजे अंड्याच्या मध्ये कसा बलक असतो तसा पेशींच्या मध्ये केंद्रक असतो. झालं. त्याच्यानंतर पेशीचा रस मध्ये पेशीरस असतो, पेशीरस म्हणतात त्याला. आपण त्याच्या बाकी खुलासेवार नंतर वर्णन पाहू. रायबोसम्स असतात त्याच्यामध्ये. हे सगळे अंगक काय काय काम करतात हा पण भाग आपण नंतर पाहणार आहोत. एवढं लक्षात ठेवा. आकृती काढताना प्राणीपेशीमध्ये गोल्जी पिंड असतं. एक लक्षात घ्या, प्राणीपेशींमध्ये तुम्हाला काय दिसत नाही ते सांगतो तुम्हाला. आत्ता बघून ठेवा, नंतर आपण पुन्हा त्याचा अभ्यास करू. प्राणीपेशीमध्ये तुम्हाला पेशी भित्तिका दिसत नाही, म्हणजे पेशी पटलाच्या बाहेर आणखी काही दिसत नाही. पेशी भित्तिका दिसत नाही आणि लवके दिसत नाहीत कुठे. तुम्हाला बघा या पेशी मगाशी आपण जी अंगकांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये लवके म्हटलं होतं. या पेशीच्या प्राणीपेशीमध्ये तुम्हाला पेशी भित्तिका आणि लवके दिसत नाहीत, हे लक्षात घ्या. आता ही आपण वनस्पती पेशी पाहतो आहे. वनस्पती पेशीमध्ये काय असतं तर सगळ्यात पेशी पटलाच्या बाहेर पेशी भित्तिका आहे. लक्षात घ्या, पेशी पटल जे दाखवलं आहे त्याच्या बाहेर पेशी भित्तिका आहे आणि मग पेशी पटल आहे. पण केंद्रक आहेच. लक्षात घ्या, पेशीचं चित्र काढताना किंवा आकृती काढताना ना आधी पहिल्यांदा पेशी पटल काढा. वनस्पती पेशी असेल तर त्याच्या बाहेर पेशी भित्तिका काढा आणि
मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय काढतं, केंद्रक असतोच तिथे, त्यामुळे ते केंद्रक तिथे तुम्हाला दिसलंच पाहिजे. केंद्रक सगळ्यात महत्त्वाचं असतं. ही लवके जी असतात छोटी छोटी ती तिथे दाखवलेत, तिथे एक लवके असं म्हणून दाखवलं आहे बघा उजव्या बाजूला. झालं. पेशीरसमध्ये जो असतो तो सगळा पेशीच्या मध्ये भरलेला असतो पेशीरस. त्यानंतर रिक्तिका असतात म्हणजे मोकळ्या जागा असतात, मायटोकॉन्ड्रिया असतो, गोल्जी पिंड असतं, रायबोसम्स असतात. हे तुम्हाला या ठिकाणी या आकृतीमध्ये दिसत आहे. ही आकृती नीट बघा. अशीच्या अशी आकृती तुम्ही अगदी पूर्ण अशीच्या अशी रंगीत काढली पाहिजे असं काही नाही, पण तुम्हाला आकृती कशी काढायची हे लक्षात आलं असेल. तेव्हा ही आकृती काढताना पहिल्यांदा पेशी पटल काढा. वनस्पती पेशी असेल तर मग पेशी भित्तिका काढा. समजलं आहे. ही पेशीची अंगक आहेत. आता या पेशीच्या अंगकांची कामं काय काय आहेत तुम्हाला असं विचारतात की पेशीच्या अंगकांची काय काय कार्य आहेत. मग कुठलं तरी एक विचारतात किंवा दोन विचारतात. उदाहरणार्थ पेशीपटल काय करतात, तर पेशीपटल हे बाह्य आवरण आहे, बाहेरचं पेशीच्या बाहेरचं आवरण आहे. म्हणजे त्या पेशीला मधलं जे काय असेल ते सगळं सांभाळून घेणारं असं हे बाहेरचं असं एक आवरण आहे. झालं. पेशीपटल म्हणजे हे बाहेरचं आवरण आहे, अतिशय पातळ असतं, अगदी लवचिक असतं, असं पापुद्र्यासारखं असतं. आणि ते पेशीचं रक्षण करणं हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. पेशीचं रक्षण करणं कशाचं, पेशीपटलाचं. आणि पेशीच्या आतमध्ये येणाऱ्या बाहेर जाणाऱ्या अशा सगळ्या पदार्थांवर हे पेशीपटल नियंत्रण ठेवतं. म्हणजे काय आतमध्ये येऊ द्यायचं, काय बाहेर जाऊ द्यायचं, हे सगळं नियंत्रण पेशीपटल करतं. त्यामुळे पेशीपटल या अंगकाची कार्य काय, तर ते मुख्य म्हणजे ते पेशीचं रक्षण करतं. पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये असते आणि पेशीपटलाच्या बाहेर असते. ती सेल्युलोजपासून बनलेली असते. तुम्हाला असा प्रश्न येईल की पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते, तर पेशी भित्तिका ही सेल्युलोजपासून बनलेली असते. त्याच्यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात, म्हणजे पेशीतले पदार्थ आणि बाहेरचे पदार्थ असे ते आरपार जाऊ शकतात. पण या पेशी भित्तिकेमुळे त्या पेशीला मजबूती येते. म्हणजे पेशीपटल त्या मानाने कमी पडतं नाही का, प्राण्यांमध्ये असतं ते. पण वनस्पतीमध्ये पेशी भित्तिकेची कामं खूप मोठी आहेत की ती मजबूत असते आणि त्याच्यामुळे ती आतल्या सगळ्या घटकांचं रक्षण करते, हे लक्षात घ्या. ही पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्ये असते. हा केंद्रक जो आहे ना, तो केंद्रक हा पेशीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी काय म्हणतो, आधी केंद्रक काढा. पेशी पटल काढल्यानंतर पहिल्यांदा मध्ये केंद्रक काढा. तो अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तो एक पातळ असा पापुद्रा असतो त्याच्या भोवती, त्या केंद्रकाच्या भोवती. आणि पेशीच्या सगळ्या कार्यांवरती हा केंद्रक नियंत्रण ठेवतो. त्यामुळे केंद्रक हा जसं माणसाच्या शरीरात हृदय असतं तसं पेशीच्यामध्ये केंद्रक असतो. तो केंद्रक त्या पेशीचं सगळं नियंत्रण ठेवत असतो. या केंद्रकामध्ये DNA पासून बनलेली काही गुणसूत्र असतात केंद्रकामध्ये. लक्षात घ्या, गुणसूत्र कुठे असतात असं तुम्हाला विचारलं. गुणसूत्र कुठे असतात, तर पेशीच्या केंद्रकामध्ये DNA पासून बनलेली अशी गुणसूत्र असतात. आणि या गुणसूत्रांमध्ये जनुक असतात. गुणसूत्रांच्या मध्ये जनुक म्हणजे ज्याला जीन्स म्हणतो आपण, ते जनुक असतात. आणि त्याच्यानुसार अनुवंशिकता ठरते. अनुवंशिकता म्हणजे काय, ह्या पिढीतून पुढल्या पिढीमध्ये जाणारे गुणधर्म त्याला म्हणतात अनुवंशिकता. तर अनुवंशिकता कशामुळे ठरते, जनुकांमुळे ठरते. जनुक कशामध्ये असतात, पेशीच्या केंद्रकामध्ये असतात. हा मुद्दा लक्षात घेतला तर तुम्हाला समजेल की अरे हां, म्हणजे अनुवंशिकतेचा संबंध थेट पेशींशी असतो. हा पेशीरस जो आहे तो कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांपासून बनलेला असतो. प्रश्न साधा असाच असतो की पेशीरस कशापासून बनलेला असतो, तर पेशीरस हा कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांपासून बनलेला असतो. तो अर्धप्रवाही म्हणजे असा घट्टसर असा असतो, अर्धप्रवाही बनलेला असतो. आणि पेशीच्या संपूर्ण पोकळीमध्ये हा पेशीरस हा द्रव पदार्थ भरलेला असतो. म्हणजे मधल्या जेवढ्या सगळ्या गोष्टी असतात या पेशी द्रवामध्ये तरंगत असतात. मायटोकॉन्ड्रिया हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, कारण तो पाठ करायला थोडासा जरी अवघड असला तरी एकदा लक्षात राहिला की राहतो. पण मायटोकॉन्ड्रिया काय करतो, पेशीला ऊर्जा देतो. ऊर्जा म्हणजे काय, शक्ती देतो. मायटोकॉन्ड्रिया हा पेशीला हालचाल करण्याची शक्ती देतो आणि म्हणूनच त्याला पेशीचं ऊर्जा केंद्र असं म्हणतात. ऊर्जा म्हणजे काय, शक्ती. त्याला पेशीचं ऊर्जा केंद्र असं म्हणतात मायटोकॉन्ड्रियाला. आणि पेशीला जेव्हा गरज असेल, हालचाल करण्याची गरज असेल किंवा काही गरज असेल, तेव्हा तो पेशीला ऊर्जा पुरवतो मायटोकॉन्ड्रिया. त्यामुळे हा मायटोकॉन्ड्रिया अतिशय महत्त्वाचा असतो पेशींमधला. ते ऊर्जा केंद्र आहे. मायटोकॉन्ड्रियाला ऊर्जा केंद्र का म्हणतात, कारण पेशीला आवश्यकता असेल त्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया पेशीला ऊर्जा पुरवतो. गोल्जी पिंड म्हणजे काय, त्याच्यामध्ये गोल्जी पिंड दाखवलेलं बघा. पेशीच्या चित्रामध्ये आपण पाहिलं होतं की ते
गोल्जी पिंड आहे. गोल्जी पिंडामध्ये विकर साठवले जातात. विकर म्हणजे काय की उत्सर्जन करण्याचे जे द्रव आहेत ते तात्पुरते त्या ठिकाणी साठवले जातात. गोल्जी पिंडामध्ये विकर साठवले जातात. पेशीरसामध्ये अशा चपट्या स्वरूपामध्ये हे गोल्जी पिंड दिसतात. तुमच्या लक्षात आलं असेल, आपण त्या चित्रात पाहतोय पुन्हा पुन्हा काय की कुठे दिसतात ते, तर चपट्या स्वरूपाचे असे पेशीरसामध्ये असे तरंगताना असे तुम्हाला ते गोल्जी पिंड दिसतात. रिक्तिका म्हणजे पोकळी असते. रिक्तिका म्हणजे पोकळ जागा असते. ते एक छोटंसं पटल असतं असं त्याच्या भोवती, आणि त्या पटलाने आच्छादित अशी एक ती रिक्तिका असते. आणि हे जे उत्सर्जित पदार्थ असतात, पेशीतून बाहेर टाकण्याचे जे पदार्थ असतात ते तात्पुरते त्या रिक्तिकेमध्ये राहतात. नंतर मग ते उत्सर्जन होतं त्याचं, बाहेर पडतात. परंतु तात्पुरतं त्या रिक्तिकेमध्ये त्याचं साठवल्या जातात. लायसोसोम्स मगाशी आपण जे म्हटलं, तुम्हाला हा शब्द पण थोडासा लक्षात ठेवायला, लायसोसोम्स आणि रायबोसोम्स हे लक्षात ठेवायला थोडेसे अवघड जातील, पण तुम्ही 2-3 वेळा पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की ते लायसोसोम्स हे पेशीच्या रोगप्रतिकाराचं काम करतात. म्हणजे पेशीमध्ये दुसरा रोग निर्माण करणारे कुठले जंतू जर येऊ लागले तर लायसोसोम्स त्या पेशीचं त्याच्यापासून रक्षण करतात. आणि पेशीचं जे पुनरुत्पादन होतं, आपण मागे एकदा पाहिलं होतं अमिबाचं पुनरुत्पादन कसं होतं, तसं पेशीचं जे पुनरुत्पादन, एकापासून 2 पेशी, 2पासून 4 पेशी असं जे पुनरुत्पादन होतं त्याच्यामध्ये लायसोसोम्स हे महत्त्वाचं काम करत असतात. रायबोसोम्स जे असतात ते पेशीमध्ये प्रोटीन तयार करतात. हे सगळ्या पेशीच्या अंगांची कामं काय काय आहेत ही आपण लक्षात घेतो आहे. रायबोसोम्स प्रोटीन तयार करतात आणि हे रायबोसोम्स आहेत ना ते पेशीमध्ये अगदी मुक्तपणे फिरत असतात, हवेत असे फिरत असतात सगळीकडे. तेव्हा हे असे पेशीचे अंगक आहेत. पेशीची अंगकं कोणती हे आपण आता पाहिलं. प्रत्येक अंगकाचं काम काय आहे हे आपण आता पाहिलं. आता तुम्हाला प्रश्न असा विचारणार आहेत की मानवी पेशी म्हणजे त्या कृतीमध्ये आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला त्या धड्यामध्ये कुठे दिलेलं नाही आहे. मानवी पेशीतील केंद्रकात किती गुणसूत्र असतात असं तुम्हाला त्यामध्येच एका ठिकाणी विचारलेलं आहे पुस्तकामध्ये. तर माणसाच्या पेशीमध्ये केंद्रक जो असतो त्या केंद्रकामध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या म्हणजे 46 गुणसूत्र असतात. लक्षात घ्या, 23 जोड्या म्हणजेच 46 गुणसूत्र असतात. दुसरं एक तुम्हाला असं विचारलं की युग्लिना हा सजीव वनस्पती आणि प्राणी या दोन्ही वर्गामध्ये आहे असं का म्हणतात. युग्लिना हे पण पेशीचाच एक भाग आहे, प्रकार आहे, परंतु त्याला प्राणीपेशी पण म्हणतात आणि वनस्पती पेशी पण म्हणतात. असं का, तर युग्लिना काय करतं की इतर वनस्पती त्यांचं अन्न कुठून मिळवतात, प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. तसं युग्लिना प्रकाश संश्लेषणामध्ये स्वतःचं अन्न स्वतः किंवा ऊर्जा स्वतः मिळवतात आणि त्याचबरोबर ते तयार असलेलं अन्न खाऊनही ऊर्जा मिळवतात. दोन्ही प्रकाराने ऊर्जा मिळवतात. म्हणून युग्लिनाला प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी या दोन्ही गटामध्ये समजलं जातं. आता तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न जे विचारले आहेत त्याच्यात एक प्रश्न असा विचारलेला आहे की प्राणीपेशी आणि वनस्पती पेशी यांची तुलना करा. तर आता बघा, ही तुलना तुम्हाला समोर दिसते आहे. ही तुलना काय आहे की प्राणीपेशीमध्ये पेशी पटलाभोवती आवरण नसतं, म्हणजेच काय, पेशी पटल असतं फक्त, त्याच्या भोवती काही नसतं. वनस्पती पेशीमध्ये पेशी पटलाच्या भोवती पेशी भित्तिका असते, ते आणखी मजबूती देते. झालं, हा पहिला फरक. दुसरा, प्राणीपेशीमधल्या रिक्तिका लहान असतात, वनस्पती पेशीमधल्या रिक्तिका थोड्या मोठ्या असतात. हा एक दुसरा फरक सांगता येतो. तिसरा, प्राणीपेशीमध्ये हरितद्रव्य नसतं, म्हणजे प्रकाश संश्लेषण, सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करून, सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न तयार करून जे हरितद्रव्य तयार होतं हे प्राणीपेशीमध्ये नसतं. नाही तसं असतं तर सगळी माणसं हिरवी दिसली असती झाडासारखी. प्राणीपेशीमध्ये नसतात. आणि वनस्पती पेशीमध्ये हरितद्रव्य असतं, कारण ते प्रकाश संश्लेषण करून हरितद्रव्य तयार करतात, स्वतःचं अन्न तयार करतात. हा दुसरा आणखी तिसरा फरक आहे. चौथा फरक आहे. आणि लवक ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं प्राणीपेशीमध्ये लवके नसतात आणि वनस्पती पेशीमध्ये लवके असतात. तेव्हा ह्या 4 किंवा 5 मुद्द्यांचे फरक तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे आहेत की या प्राणीपेशी आणि वनस्पती पेशी यांच्यातले फरक सांगा. आता या तुमच्या धड्यामध्ये पुढचा जो भाग येतो आहे तो, आधी पहिल्यांदा तुम्हाला पेशीची रचना वगैरे हे सगळं सांगितलं. पुढचा जो भाग येतो आहे तो म्हणजे सूक्ष्मजीव. सूक्ष्म या शब्दाचा अर्थ अगदी बारीक, छोटे असा होतो. तर सूक्ष्मजीव हा दुसरा भाग तुम्हाला आता शिकायचा आहे. सूक्ष्मजीवामध्ये आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की सूक्ष्मजीव म्हणजे काय. तर आपल्या आजूबाजूला हवेत, पाण्यात, मातीत किंवा तुमच्या भोवताली सगळीकडे
अनंत अनंत म्हणजे मोजता येणार नाही, ज्याला अंत नाही, असे असंख्य सूक्ष्मजीव तुमच्या अवतीभोवती असतात. ते पाण्यात असतात, ते हवेत असतात, तुमच्या श्वासोच्छ्वासाने तुमच्या शरीरात जात असतात, पाणी प्यायलं की पाण्यात जात असतात, मातीत असतात, मातीत हात घातला की मातीतनं, काही डस्ट माइट्स म्हणतात म्हणजे कचऱ्यामध्ये असतात, वेगवेगळ्या धुळीमध्ये असतात. असंख्य प्रकारचे असे सूक्ष्मजीव असतात. आणि त्याच्यामध्ये या सूक्ष्मजीवांचं जे वर्गीकरण करतो आपण, वर्गीकरण म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर त्याच्यात मुख्यपणे कुठले असतात, तर त्याच्यामध्ये असतो व्हायरस, म्हणजेच ज्याला विषाणू म्हणतात, विषाणू, त्याला इंग्रजीमध्ये व्हायरस म्हणतात. किंवा त्याच्यामध्ये असतो जीवाणू, जीवाणू त्याला इंग्रजीत म्हणतात बॅक्टेरिया. लक्षात घ्या, विषाणू, जीवाणू या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सूक्ष्मजीव म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय येतो तो विषाणू, नंतर काय येतो तो जीवाणू, त्याच्यानंतर जो असतो तो शैवाल, शैवाल किंवा शैवल किंवा शेवाळं आपण ज्याला म्हणतो, शेवाळं, ते पाण्यामध्ये असतं, निसर्ग करतं ते सगळं, ते शेवाळं हा पण सूक्ष्मजीव आहे. त्याच्यानंतर कवके असा एक सूक्ष्मजीव असतो. कवके मी तुम्हाला त्याची माहिती थोड्या पुढे देणार आहे. किण्वपेशी, किण्वपेशी हा पण सूक्ष्मजीव असतो. किण्वपेशी लक्षात ठेवा, पुढे मी त्याची सगळ्याची माहिती देणार आहे, तुम्ही आत्ता गोंधळून जाऊ नका. पण कोणकोणते सूक्ष्मजीव असतात, आदिजीव आणि बुरशी, याच्या पुढे आदिजीव म्हणजे बॅक्टेरिया आपण अमिबा म्हणतो तो, आणि बुरशी, असे हे वेगवेगळ्या प्रकारच्या गटामध्ये सूक्ष्मजीव असतात. आणि त्यातले कित्येक सूक्ष्मजीव हे आपल्याला उपयुक्त असतात आणि कितीतरी सूक्ष्मजीव हे आपल्याला उपद्रव निर्माण करणारे असतात, आपल्याला आजारी पडणारे असतात. काही तर विषाणू किंवा काही जीवाणू असे आहेत की त्याच्यामुळे माणूस मरतो, तर ते इतके उपद्रव करणारेसुद्धा आहेत. आणि कित्येक विषाणू हे आपल्याला उपयुक्त ठरणारे पण आहेत. आणि या निसर्गचक्रामध्ये या विषाणूंचं एक महत्त्व आहे. या विषाणूंमुळे किंवा या जीवाणूंमुळे किंवा या सूक्ष्मजीवांमुळे या संपूर्ण निसर्गामध्ये एक प्रकारचा समतोल साधला गेलेला आहे. तेव्हा त्यांचं एक महत्त्व आहे. ते महत्त्व आपण पर्यावरणशास्त्रामध्ये वेगळा अभ्यास करणार आहोत. परंतु आता हे चित्र बघा की याच्यामध्ये तुम्हाला विषाणू दिसत आहेत, जीवाणू दिसत आहेत, शैवाल दिसत आहेत, बुरशी, हे सगळं सूक्ष्मदर्शकाखाली तुम्हाला पाहायला मिळतं आहे. हा विषाणू काय असतो याचं फक्त आता आधी वर्णन लक्षात घ्या की त्याच्यामध्ये पेशीरस असतो आणि त्या व्यतिरिक्त इतर अंगकं नसतात. म्हणजे पेशीची जी इतर अंगकं असतात की नाही तशी याच्यामध्ये काही नसतात. याच्यामध्ये फक्त पेशीरस असतो आणि त्याच्याभोवती प्रथिनांचं आवरण असतं. एक लक्षात घ्या बरं का, विष म्हणजे 100% प्रथिन. तुम्हाला असं वाटतं की माणसाला शरीराला प्रथिनं मिळाली पाहिजे, हो बरोबर आहे, प्रथिनं मिळाली पाहिजे, परंतु 100% प्रथिन असले की त्याचं विष तयार होतं. सापाच्या विषामध्ये 100% प्रथिनं असतात म्हणून त्याचं विष तयार होतं. तेव्हा यांना प्रथिनं असतात, त्या प्रथिनांचं आवरण असतं आणि त्याच्यामध्ये DNA आणि RNA असतात. या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये DNA आणि RNA असतात. हे विषाणू जे आहेत ते वनस्पती आणि माणसांमध्ये अनेक रोग निर्माण करतात. व्हायरस हे अनेक रोग निर्माण करतात माणसामध्ये आणि वनस्पतींमध्ये, पशूंमध्ये, पक्ष्यांमध्ये, सगळ्यांमध्ये. त्यामुळे ते अतिशय डेंजरस, अतिशय भीतीदायक असं आहेत. ते व्हायरस आपल्यापर्यंत पोचू नये त्याच्याकरता आपल्याला वाटेल ते करावं लागलं तरी करायला पाहिजे, प्रयत्न करायचे असतात. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ते विषाणूपेक्षा थोडेसे मोठे असतात. त्याच्यामध्ये केंद्रक नसतो, जीवाणूमध्ये केंद्रक नसतो, तर त्याच्यामध्ये अशी मुक्त फिरणारी अशी गुणसूत्रं असतात. त्याच्या पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीरस ही सगळी अंगकं असतात याच्यामध्ये. काही उपकारक असतात, काही बॅक्टेरिया जे असतात ते माणसावरती उपकार करणारे किंवा उपकारक असतात आणि काही उपद्रवी असतात. मग उदाहरणार्थ आपण म्हटलं की वनस्पतींच्या मुळाशी ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये जे बॅक्टेरियाज असतात ते हवेतला नायट्रोजन वनस्पतीला मिळवून देतात आणि जमीन सुपीक करतात. किंवा काही जीवाणू असतात ते जमिनीमध्ये जे काय सजीव मेलेले आहेत त्यांचं विघटन करून त्या जमिनीला सुपीक करतात. तर ते बॅक्टेरिया जे असतात ते काही बॅक्टेरिया माणसाच्या पचनामध्ये, पचनक्रियेमध्ये, विशेषतः दुग्धजन्य पदार्थांचं पचन करण्यामध्ये काही बॅक्टेरियाचं मोठं सहकार्य मिळतं आपल्याला. त्यामुळे दुधाचं दही करणारे ते आपल्याला बॅक्टेरिया अतिशय उपयुक्त असतात आणि ते माणसाचे मित्र बॅक्टेरिया असतात. तेव्हा काही बॅक्टेरियाज हे उपकारक असतात आणि काही बॅक्टेरियाज मात्र माणसाला आजारी पाडतात आणि ते उपद्रव निर्माण करतात. जीवाणूमध्ये आणखी तुम्हाला थोडासा विचार केला म्हणजे बॅक्टेरियामध्ये, तर त्याच्यामध्ये काही विषारी द्रव्य तयार करण्याची शक्ती असते.
ते तुम्ही जर मुदत संपलेले पॅकबंद डबे पाहिले, ते मुदत संपलेले जे डबे असतात त्याच्यावरती हे जीवाणू विष तयार करतात. ज्याची मुदत संपली, पॅकबंद डब्यामधल्या वस्तू आहेत आणि त्याची मुदत संपली आणि ते जर उघडलं तुम्ही तर त्याच्यावरती लगेच हे जीवाणू, भोवतालचे जे जीवाणू आहेत ते विष तयार करतात आणि ते खाल्लं की माणसं आजारी पडतात किंवा माणसाला आणि वनस्पतीला आजारी पाडण्याकरता जीवाणूंचा फार मोठा सहभाग असतो. पण ते केव्हा माहिती आहे का, तुम्ही जर काळजी घेतली तर नाही. तुम्ही काळजी घेतली नाही तर मात्र ते तुम्हाला आजारी पाडतात आणि त्यांनी तुम्हाला आजारी पाडायचं ठरवलं तर ते कुठूनही तुमच्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते. शैवाल म्हणजे शेवाळं काही माणसाला तसं आजारी पाडणारं नाही आहे. म्हणजे माणूस म्हणजे पोटातही जात नाही तसं सहसा, आणि गेलंच समजा पाण्यातनं येण्यात तर माणूस सहसा काही आजारी पडत नसतात. त्यामुळे बहुतांशी शैवाल हे काही उपद्रव करणारे नसतात. कवके म्हणजे बुरशी, आणि याच्यापासून त्वचेचे रोग होतात. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला माहिती असेल की फार पूर्वीपासून मी ऐकत आलो आहे, पाहत आलो आहे की काहीतरी घरामध्ये कोणीतरी लोणचं करतं, गुळांबा करतं किंवा असे साठवून किंवा लिंबाचं सरबत करून ठेवतात किंवा असं काय, आणि थोड्या दिवसांनी त्याच्यावरती बुरशी जमते. मग लोक काय करतात की ती बुरशी काढून टाकतात अशी चमच्यानी आणि मग ते पदार्थ खातात. त्यांना हमखास त्वचेचे रोग होतात. बुरशी आल्यानंतर ते अन्न खाणं चूक आहे. बुरशी आलेलं अन्न फेकून दिलं पाहिजे. काही लोक ते बुरशी आलेलं अन्न उन्हात ठेवतात, उन्हामध्ये बॅक्टेरिया त्या टेम्परेचरला वाढलेला असतो, तो बुरशीला खाऊन टाकतो म्हणतात, आणि मग थोड्या ती बुरशी नाहीशी झाली की ते अन्न खातात. चूक आहे. बुरशी ही त्वचेचे रोग निर्माण करते आणि त्याचबरोबर ती पोटात खूप अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग निर्माण करते. त्यामुळे बुरशी ही माणसाला हानिकारक आहे आणि तो सूक्ष्मजीव आहे. पण अलेक्झांडर फ्लेमिंग नावाच्या एका शास्त्रज्ञाला असं लक्षात आलं की ही जी बुरशी आहे, या बुरशीतले काही प्रकार जे आहेत म्हणजे असे कावळ्याच्या छत्रीसारखे, त्याच्यापासून एक लस तयार करता येईल म्हणून त्यांनी पेनिसिलिन नावाचं औषध तयार केलं. आणि हे पेनिसिलिन जे आहे ना, हे औषध हे माणसाला वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोगी पडणारं, असं म्हणजे काय आजारातून बरं करणारं असं हे औषध आहे. तेव्हा अलेक्झांडर फ्लेमिंगनी त्याला प्रतिजैवक म्हणतात. प्रतिजैवक म्हणजे अँटीबायोटिक, म्हणजे ते जे शरीरामध्ये जर काही गेले असतील जंतू तर ते मारून टाकणारं, त्याला म्हणतात प्रतिजैवक. शरीरात गेलेले सूक्ष्मजीव, जे माणसाला आजारी पाडणारे सूक्ष्मजीव आहेत, त्यांना मारून टाकणारं जे असतं त्याला म्हणतात प्रतिजैवक. अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रतिजैवकं वेगवेगळ्या कारणाकरता केलेली असतात. तर ती प्रतिजैवकं ही तयार करण्याची सुरुवात अलेक्झांडर फ्लेमिंगनी केली. पेनिसिलिन तयार केलं त्यांनी याच बुरशीपासून. किण्व पेशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही पाव खाता, इडली खाता ना, तर त्याला आंबवलेलं जातं, आंबवण्याचं म्हणजे पदार्थ आंबवण्याकरता. इव्हन कुरड्या करतात की नाही, कुरड्याच्या वेळेस तो चीक करतात, तो चीक आंबवलेलाच, म्हणजे आधी गहू 3 दिवस भिजत टाका वगैरे आणि मग ते आंबवलं जातं. पण ही जी आंबवण्याची प्रक्रिया आहे ना, त्याला किण्वन प्रक्रिया असं म्हणतात. ही फर्मेंटेशन असं म्हणतात. याच आंबवण्याच्या प्रक्रियेतून अल्कोहोल, दारूसुद्धा तयार करतात. अगदी देशी दारूसुद्धा तशीच तयार करतात. हे आंबवण्याची एक प्रक्रिया आहे. त्या आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे वस्तूंना एक चांगली चव येते. उदाहरणार्थ इडली छान चव येते त्याला, किंवा ब्रेडसुद्धा बनवताना ते आंबवलं गेलेलं असतं, फर्मेंटेशन केलेलं असतं त्याला म्हणतात. त्याच्याकरता जे काम करते ती किण्व पेशी. पण हीच किण्व पेशी जर एखादा पदार्थ शिळा झाला तर त्या शिळ्या वस्तूला एक फार मोठी दुर्गंधी येते शिळ्या पदार्थाला, आणि ही दुर्गंधी ही या किण्व पेशीमुळेच येत असते. तेव्हा किण्व पेशी ही माणसाला आजारीसुद्धा पाडू शकते आणि माणसाला छान आंबवलेले पण चांगले पदार्थ पण खायला घालू शकते. आदिजीव म्हणजे ज्याला आपण अमिबा म्हणतो, हा आदिजीव हा पण एकपेशीय प्राणी आहे. हा पोटात गेला तर अत्यंत डेंजरस आहे, पोटात जाता कामा नये. आदिजीव जर पोटात गेला तर तो अत्यंत डेंजरस, अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आदिजीव पासून सावध राहिलं पाहिजे. त्याला ॲमिबॉईक म्हणतात, म्हणजे पोटात गेल्यानंतर ॲमिबॉईक, त्याच्यावर खूप वेगवेगळी औषधं घ्यावी लागतात. हा अमिबा पोटात जातो पाण्यातून सहसा, तर पाण्यातून अमिबा पोटात गेला तर तुम्हाला पोटाचे रोग विकार होतात. तेव्हा आत्ता आपण जो काय अभ्यास केला तो म्हणजे सजीव आणि सूक्ष्मजीव, किंवा आपण सगळेजण आणि सूक्ष्मजीव असा आपण आत्ता अभ्यास केला. त्याची पेशीरचना आणि सूक्ष्मजीव असा आपण आत्ता अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये पेशीची अंगकं काय असतात, त्या प्रत्येक अंगकाचं काम काय असतं याची माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत त्याची माहिती घेतली. आणि
एवढ्यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकातल्या तुम्हाला देता येतील अशी मला खात्री वाटते आहे. तेव्हा पुढच्या भागाकरता तुमचं आत्ताच स्वागत करून ठेवतो आणि आता ह्या भागाच्या अभ्यासाकरता तुम्हाला शुभेच्छा देतो.